नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे सावतामाळी उद्यानमध्ये, जे की लोकेटेड आहे चिखलीमध्ये आणि हे PCMCमध्ये येतं. सो मोशी आणि चिखलीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे एकदम जवळ आहे. इथे एक छोटासा तलाव पण आहे आणि एकदम सुंदर बाग आहे, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलीच जागा आहे. सो तुम्ही देखील इथे येऊ शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी या सावतामाळी उद्यानची टूर करणार आहे. तर चला मग बघूया सावतामाळी उद्यान. या भागात फार कमी ठिकाणी अशी शांती मिळते, जिथे तुम्ही दिवसाभराचा ताण विसरून जाऊ शकता. तुम्ही जर चिखली किंवा जवळपास राहत असाल किंवा नुसतंच एखादं छोटंसं पण छान गार्डन पाहायचं ठरवलं असेल, तर ही जागा खास तुमच्यासाठीच आहे. गार्डनमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला एक सुंदर अशा बैलगाडीची कलाकृती दिसते. PCMC मेट्रो स्टेशनपासून सावतामाळी उद्यान सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही तिथून रिक्षा, बाईक किंवा PMT बसने सहजपणे येऊ शकता. तुम्ही बाईकवर किंवा कॅबने येत असाल तर गुगल मॅप्सवर सावतामाळी उद्यान चिखली असं टाका आणि सोप्या रस्त्याने तुम्ही इथे पोहोचू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे या गार्डनला तिकीट लागतं का? तर उत्तर आहे नाही. इथे प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा मुलांसोबत कोणतीही चिंता न करता इथे यावे. हे उद्यान लहान असलं तरी फार छान सजवलेलं आहे. इथे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं दिसतील. इथे लहान मुलांना खेळायसाठी भरपूर जागा आहे. सुट्टीच्या दिवशी इथे खूप फॅमिलीज येतात. बसायला बाकडे आहेत, शेड असलेले भाग सुद्धा आहेत. पायाखाली टाइल्स, गवत किंवा काही ठिकाणी लहान झुडपं देखील आहेत. इथे जॉगिंग करण्यासाठी आणि वॉकिंग करण्यासाठी एक सेपरेट ट्रॅक आहे, जो की पूर्ण उद्यानाच्या भोवती आहे. उद्यानामध्ये एक छोटंसं तळ सुद्धा आहे. खरं तर ते थोडं नॅचरल वाटतं आणि पावसाळ्यात इथे थोडं जास्तच पाणी भरलेलं असतं. संध्याकाळी तिथून दिसणारा सूर्यास्त तो एकदम सिनेमॅटिक असतो. या उद्यानाच्या शेजारी छोटे दुकानं, चहाच्या टपऱ्या, वडापाव, स्नॅक्स सुद्धा आहेत. त्यामुळे पिकनिकसाठी येताना काही खाण्यापिण्याची अडचण तुम्हाला इथे येणार नाही. या भागात बऱ्याच वेळा लोक योगा करताना, वृद्ध मंडळी गप्पा मारताना किंवा शाळकरी मुले खेळताना दिसतील. सावतामाळी हे महाराष्ट्रातील एक भक्ती परंपरेतील संत होते आणि ते विठोबाचे अनन्य भक्त मानले जातात. त्यांचं नाव आजही अनेक ठिकाणी आदराने घेतलं जातं. म्हणूनच इथल्या स्थानिकांनी या उद्यानाला त्यांचं नाव दिलं आहे. सावतामाळी उद्यान हे एकदम सोपं, शांत आणि स्वच्छ ठिकाण आहे. एक गार्डन जे प्रचंड मोठं नसतानाही आपल्या मनाला प्रसन्न करतं. तुम्ही एकट्याने, कुटुंबासोबत किंवा फोटोग्राफीसाठी सुद्धा इथे नक्की येऊ शकता. जर तुम्हाला रील काढायचे असतील तर रीलसाठी हे स्पॉट एकदम बेस्ट आहे. तुमचं मत काय? इथे तुम्ही आधी कधी आलायत का? किंवा जर काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्रामवर देखील पेज आहे, तुम्ही तिथे देखील आम्हाला फॉलो करू शकता.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत आपण निसर्गप्रेमी राहूया आणि आपल्या शहरातील अशा गार्डन्सना जपूया.